मित्रांनो नमस्कार. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण थंबनेल बघितलाच असेल, त्यामुळे तुम्ही क्लिक करून ह्या व्हिडिओवरती आला आहात. तर आजचा विषय आहे कॉपीराइट. आता नेमकी कॉपीराइट हा विषय मी का निवडला? कारण त्याचं एक कारण असू शकतं की आपण जी मेहनत करतात ती मेहनत कुठंतरी एका चांगल्या वळणाला जावं किंवा चांगल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळावं. असं नाही हो की आपण खूप मेहनत करायची आणि आपल्या व्हिडिओवरती कॉपीराइट यायचा आणि खूप काही आपण कष्ट केलं असतं ते वाया जायचे. त्यासाठी हा व्हिडिओ मी म्हणजे बनवलेला आहे. आता नेमकी कॉपीराइट हा विषय काय असतो बघा. तर कॉपीराइट का आपल्या याच्यावरती चॅनलवरती येतो किंवा व्हिडिओवरती येतो, त्याचं कारण एकच असतं की आपण एखाद्याचा व्हिडिओ उचलून आपल्या चॅनलवरती टाकला आहे किंवा आपण एखाद्याचं म्युझिक यूज केलं आहे आपल्या चॅनलवरती किंवा आपल्या व्हिडिओमध्ये किंवा एखाद्याचा फोटो आपण घेऊन तो ते यूज केलेला आहे, तरी आपण आपल्याला कॉपीराइट येण्याचे चान्सेस असतात. आता बघा, ही कॉपीराइट कोणकोणत्या प्रकारचे असतात ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघताना आपण या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ आणत असतो आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतात, त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आता पुढे बघू आपण की कॉपीराइट कोणकोणत्या प्रकारचे असतात ते. ओके, तर बघा, कॉपीराइट 3 प्रकारचे असतात. आता 3 प्रकारचे कॉपीराइट म्हणजे पहिला कॉपीराइट काय असतो बघा, कॉपीराइट स्ट्राईक असतो 1 नंबर. 2 नंबर कॉपीराइट क्लेम असतो. ओके, 3 नंबर असतो आपला कॉपीराइट शेअरिंग. ओके, तर आता एक एक टॉपिकवरती आपण बोलणार आहोत की कॉपीराइट स्ट्राईक काय असते किंवा कॉपीराइट क्लेम काय असतो आणि कॉपीराइट शेअरिंग काय असते. ओके, आता बघा मित्रांनो, कॉपीराइट स्ट्राईक हा काय असतो. 3 महिन्यामध्ये जर समजा तुमच्या चॅनलवरती 3दा कॉपीराइट स्ट्राईक येतोय, तर तुमचा चॅनल परमनंटली डिलीट होऊ शकतो. तर याच्यावरती आपण गांभीर्याने लक्ष द्यायचं आहे की आपण आपल्या चॅनलवरती जर चुकून एखादा कॉपीराइट स्ट्राईक आला तर दुसरा स्ट्राईक येऊ द्यायचा नाही, असा आपण प्रयत्न करायचे आहेत. कारण 3 जर स्ट्राईक आपल्या लगातार व्हिडिओवरती किंवा चॅनलवरती येत आहेत आणि आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही किंवा तो व्हिडिओ लवकर डिलीट नाही केला, तर आपला चॅनल परमनंटली डिलीट होऊ शकतो. तर आता हा कॉपीराइट स्ट्राईक येतो कशामुळे की आपण कोणाचा व्हिडिओ यूज केलेला आहे किंवा कोणाचं म्युझिक यूज केलेलं आहे किंवा कोणाचा आपण फोटो यूज केलेला आहे आणि त्याने आपल्याला कॉपीराइट स्ट्राईक दिलेला आहे, परंतु आपण त्याचं ते जो व्हिडिओ किंवा म्युझिक काढून टाकलं नाही किंवा डिलीट केलं नाही, तर आपल्या याच्यावरती तो स्ट्राईक तसाच असेल. ओके, तर याच्यावर लक्ष द्यायचं आहे आणि हा कॉपीराइट स्ट्राईक कसा जाईल याच्यावरती प्रयत्न करायचा आहे किंवा येणार नाही याच्यावरती आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तर हा झाला 1 नंबर कॉपीराइट स्ट्राईक. खूप म्हणजे त्याच्यावरती गांभीर्याने लक्ष द्यायचं आहे की स्ट्राईक आपल्या चॅनलवरती येणार नाही त्याचं. ओके, तर आता आपण बघणार आहोत दुसरा जो कॉपीराइट क्लेम म्हणून असतो. आता कॉपीराइट क्लेम म्हणजे काय? तर कॉपीराइट क्लेम म्हणजे तुम्हाला एक एकदम सोपं उदाहरण देतो. समजा टी सिरीजचं एखादं म्युझिक आहे आणि ते तुम्ही तुमच्या व्हिडिओवरती किंवा स्टेटसला तुम्ही यूज केलेलं आहे आणि त्यांनी तुम्हाला क्लेम दिला, तर तुम्ही जो तुमचा चॅनल जर मॉनिटाईज असेल तर तुम्ही त्या व्हिडिओवरती म्हणा किंवा त्या म्युझिकवरती म्हणा, काय असेल ते, त्याच्यावरती तुम्ही जे पण पैसे कमावणार आहात ते सर्वचे सर्व टी सिरीजला जाणार आहे, कारण ते जे सॉन्ग आहे ते टी सिरीजचं आहे, कारण त्यांनी तो क्लेम टाकलेला आहे. अशा प्रकारचा आपल्याला तो कॉपीराइट क्लेम असा जो ऑप्शन येतो किंवा जो क्लेम येतो, त्यानुसार आपण म्हणू शकतो की भाई आपल्या याच्यावरती कॉपीराइट क्लेम आलेला आहे. आणि तो शक्यतो आपण काय करायचं आहे, ते कॉपीराइट क्लेम आलेलं डिलीट करून टाकायचं आहे, कारण ते आपल्याला परत पुढे प्रॉब्लेम नको यायला त्याच्यासाठी, किंवा यूजच करायचं नाही, कारण आपल्याला माहिती आहे याच्यावरती कॉपीराइट क्लेम येऊ शकतो. आपण यूज का करायचं आणि त्याच्यापासून जो मिळणारा पैसा आहे तो जर दुसऱ्याला जाणार असेल तर त्याचा फायदा काय? ओके, तर शक्यतो आपल्याला कॉपीराइट क्लेम येणार नाही याची काळजी घ्यायची असते. ओके, तर हा झाला 2 नंबरचा कॉपीराइट क्लेम. आता आपण 3 नंबरचा जो बघणार आहोत बघा, कॉपीराइट शेअरिंग. आता एक कॉपीराइट शेअरिंग काय असतं? समजा तुम्ही एखादं म्युझिक बनवलं किंवा एखादं गाणं बनवलं आणि ते तुम्ही एखाद्या दुसऱ्याशी शेअर केलं किंवा तू पण त्याच्यावरती व्हिडिओ बनव किंवा त्याच्यावरती ते म्युझिक टाक किंवा गाणं टाक, तर असं तुम्ही शेअर केलं त्याच्याशी आणि त्याच्यापासून जो इन्कम होणार आहे दोघांना, तो इन्कम हा 50-50% दोघांना वाटला जाणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, त्या व्हिडिओपासून येणारा जो इन्कम आहे ते तुम्हाला 50-50% तुम्हाला वाटप होणार आहे. तर याला म्हणतात कॉपीराइट शेअरिंग. मतलब कॉपीराइट येत नाही, परंतु त्याच्यामध्ये जे इन्कम येणार आहे आपल्याला, तो इन्कम काय होतो, शेअर केला जातो, त्याला कॉपीराइट शेअरिंग म्हणतात. ओके, तर तुमच्या आज लक्षात आलं असेल
की ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींपासून आपण जास्तीत जास्त जपायचं आहे आपल्या चॅनलला. कारण या कॉपीराईट सगळ्यात जास्त खतरनाक म्हटलं तर आपला हाच की कॉपीराईट स्ट्राईक आपल्या चॅनलवरती शक्यतो येऊ द्यायचं नाही मित्रांनो. कारण होतं काय की कॉपीराईट स्ट्राईक आला, आपण चुकून कधी बघितलं नाही आपल्या चॅनलवरती की कॉपीराईट स्ट्राईक आलेला आहे आणि आपण तो बघितला नाही, किंवा आपल्या मेलवरती पण त्याचा मेसेज आलेला असतो आणि आपण बघितलं नाही, तर होतं काय पहिला येईल, दुसरा येईल आणि तिसरा आल्यानंतर काही दिवसातच आपला चॅनल डिलीट होऊन जाईल. तर याकडे आपल्याला गांभीर्याने लक्ष द्यायचं मित्रांनो. चला तर आजच्या या गोष्टी तुम्हाला समजल्याच असेल. मी आज हा व्हिडिओ मुद्दामून काढला की आपण जी मेहनत करत आहात ती मेहनत कुठेही वायाला जायला नको, या हिशोबाने मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण या चॅनलवरती आपल्याला नवनवीन ज्या यूट्यूबबद्दल गोष्टी आहेत ते शिकायला मिळतात. ओके, तर चला, थँक्यू सो मच इतका वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच आणि धन्यवाद.